नमस्कार. ट्रिग्नॉमेट्री ही प्लेलिस्ट आपली चालू आहे. त्या प्लेलिस्टमधला पुढचा पॉईंट आहे इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. सो ही आपली 6 फंक्शन्स आहेत, साइन, कॉस, सेक, कोसेक, टॅन वगैरे. या 6 फंक्शनची इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स काय आहेत हा अभ्यास आपल्याला ह्या टॉपिकमध्ये करायचा आहे. आता फंक्शन म्हणजे काय ते माहिती आपल्याला. डोमेन, कोडोमेन हे कन्सेप्ट आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. हे जर माहीत नसतील, आठवत नसतील तर माझी एक दुसरी प्लेलिस्ट आहे कॅल्क्युलस नावाची. त्या प्लेलिस्टची सुरुवातच फंक्शन या टॉपिकने झालेली आहे आणि तिथे डिटेलमध्ये फंक्शन हा टॉपिक झालेला आहे, तो तुम्ही रेफर करू शकता. सो वी नो दॅट अबाउट फंक्शन. सो फंक्शन एफ डिफाईन फ्रॉम सम ए टू बी असं दिलेलं असतं. देन ए इज कॉल्ड डोमेन ऑफ फंक्शन, बी इज कॉल्ड को डोमेन ऑफ फंक्शन. अँड ए मध्ये जेवढे काही जितके काही इलेमेंट्स असतील, फायनाईट असतील किंवा इनफायनाईट असतील, जे काही इलेमेंट्स असतील, तर फंक्शन जेव्हा ह्या एवर ऑपरेट होतं त्यावरून त्या फंक्शनचे टाईप्स आपण बघितलेले आहेत. आणि फंक्शनची बेसिक प्रॉपर्टी किंवा बेसिक रूल किंवा बेसिक रिक्वायरमेंट पण असं फंक्शन असण्याची बेसिक रिक्वायरमेंट काय, दॅट फंक्शन शुड बी ऑपरेटेड ऑन ईच अँड एव्हरी पॉईंट ऑफ डोमेन. सो डोमेनमधला एकही पॉईंट असा मिस होता कामा नये ज्याच्यावर फंक्शन ऑपरेटच झालं नाही. सो कुठलंही एखादं फंक्शन घ्या, सपोज एफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर असं एखादं फंक्शनचं एक डेफिनेशन असेल आणि ते फंक्शन याच्यावर ऑपरेट झालं या ए ह्या सेटवर, तर ए मधले ईच अँड एव्हरी पॉईंट फंक्शनने ऑपरेटेड असले पाहिजेत, तरच त्याला आपण फंक्शन म्हणतो. अदरवाईज दॅट इज रिलेशन. सो रिलेशन आणि फंक्शन मधला डिफरन्स आपल्याला माहिती आहे. सो रिलेशनमध्ये तुम्ही कितीही इलेमेंट्स कुठल्याही इलेमेंट्सना मॅप करू शकता वगैरे आपल्याला माहिती आहे, पण फंक्शनला काही रिस्ट्रिक्शन्सही असतात. सो फंक्शनचा फर्स्ट बेसिक रिस्ट्रिक्शन किंवा बेसिक प्रॉपर्टी काय की फंक्शन शुड बी ऑपरेटेड ऑन ईच अँड एव्हरी पॉईंट ऑफ डोमेन. तर ह्या सगळ्या पॉईंटवर डोमेनवर ऑपरेट झाला असेल आणि अशा पद्धतीने मॅपिंग होत असेल कोडोमेनमध्ये, त्याला आपण फंक्शन म्हणतो. आता कोडोमेन आणि रेंज सेट हा कन्सेप्ट काय आहे बघूया आपण. सो आता हा पॉईंट सपोज ह्या पॉईंटला मॅप झाला आहे, हा पॉईंट ह्या पॉईंटला मॅपिंग आहे, असं जर मॅपिंग इथे झालेलं असेल, तर आता आपण इथे बघितलं तर इथे जे काही फंक्शन डोमेन मधले पॉईंट्स होते ते सगळे ऑपरेट झाले ह्या फंक्शन थ्रू आणि इथे मॅपिंग काही काही पॉईंट्सना तिथे आलेले आहेत. आता कोडोमेन मध्ये हे पॉईंट्स आहेत ज्यांना मॅपिंग नाही, म्हणजे हे मॅपिंग थ्रू आलेले पॉईंट आहेत पण कोडोमेन मध्ये प्रेझेंट आहेत. तर फंक्शन मध्ये असं चालतं की कोडोमेन मध्ये काही इलिमेंट्स राहिले तरी चालतात ज्यांना मॅपिंगच नाही, म्हणजे मॅपिंग थ्रू आलेले पॉईंट नाही आहेत. सो हे कोणाचे इमेजेस नाहीत, म्हणजे ह्या डोमेनच्या कुठल्याही नंबरचे इमेजेस नाहीत. हे जे पॉईंट मॅपिंग थ्रू आलेले आहेत ह्यांना म्हणतात इमेज ऑफ दॅट पर्टिक्युलर पॉईंट, कारण तो त्या फंक्शन थ्रू येतो ना, जसं आरशातून पलीकडे आपण बघतो इमेज, तसंच सगळी इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा सगळी मशीन ही फंक्शन्सच असतात, कारण आपण इनपुट करतो काहीतरी आणि त्याच्यावरनं काहीतरी आपल्याला आउटपुट मिळतं. सो हाच तो प्रकार आहे की इनपुट आपण काहीतरी करणार फंक्शन थ्रू आणि मग आपल्याला इथे आउटपुट मिळणार. कोडोमेन आणि रेंज सेट ह्याचा काय म्हणजे ह्याचं काय रिलेशन आहे, तर हा कोडोमेन आहे, बी हा कोडोमेन. पण आता आपण बघितलं तर हे दोन इलेमेंट्स इथे मॅपिंग नसलेले आहेत, म्हणजे काय फंक्शन थ्रू आलेले नाही, पण ते कोडोमेन मध्ये आहेत. तर फंक्शनची प्रॉपर्टी फॉलो व्हायला किंवा फंक्शन फॉलो व्हायला हे असं चालतं. कोडोमेन मधले इलेमेंट्स राहिले तरी चालतात. पण मग आता जे इमेज म्हणून आलेले हे जे इलेमेंट्स आहेत त्यांचा एक स्पेशल सेट आपण तयार करू शकतो. तर त्याचा स्पेशल सेट जो असतो त्याला इमेज सेट म्हणतात और रेंज सेट म्हणतात. त्या सगळ्या इलेमेंट्सचा एक सेट फॉर्म होतो, त्या सेटला म्हणतात रेंज सेट किंवा इमेज सेट. सिंपल अगदी जसं इंग्लिशचं मिनिंग आहे तेच त्याचं आहे. इमेज सेट मीन्स इमेज म्हणून आलेले जे इलेमेंट त्या सगळ्यांचा सेट फॉर्म केला की त्याला इमेज सेट म्हणतात. सो इमेज सेट मीन्स रेंज सेट, इमेज ऑर रेंज. रेंज सेट आणि कोडोमेन ह्याचं काय रिलेशन झालं, मग रेंज सेट इज सबसेट ऑफ कोडोमेन बिकॉज कोडोमेन कॅन बी बिगर. कोडोमेनमध्ये अजून काही इन्फायनाईट इलेमेंट्स असू शकतात, पण ते सगळेच रेंज असतील असं नाही किंवा सगळेच इमेजेस असतील असं नाही. सो इमेज सेट और रेंज सेट हा कशाचा सबसेट असतो, तर कोडोमेनचा सबसेट असतो ऑलवेज. तर एफ डिफाईन होताना ह्या बेसिक गोष्टी आहेत, त्या बेसिक रूल आहेत ते फॉलो झाले तरच त्याला आपण फंक्शन आहे असं म्हणतो. अदरवाईज दॅट इज कॉल्ड रिलेशन. हे आपल्याला माहिती आहे, हे जर फॉलो झाले नाहीत रूल तर ते नुसत्या मॅपिंगला आपण काय म्हणतो, रिलेशन म्हणतो ए टू बी मधला. सो हे फंक्शनचं बेसिक गोष्ट आहे. मग इन्व्हर्स फंक्शन हा कन्सेप्ट काय आहे, त्यासाठी फंक्शनचे टाईप ऑफ फंक्शन आपण बघितले. 1-1 फंक्शन, मेनी टू वन फंक्शन. जसं नेम आहे तसंच त्याचा हे असणार आहे की 1-1 फंक्शन म्हणजे काय, तर वन इलेमेंट गोज टू वन इलेमेंट म्हणून 1-1 फंक्शन. मेनी टू वन फंक्शन मीन्स काय की इथले दोन इलेमेंट्स आहेत आणि या दोन्ही इलेमेंट एकाच
पॉइंटला जर मॅप होत असेल तर मेनी टू वन और वन टू मेनी हे फंक्शन असतं, रिलेशन चालतं. त्याच्यानंतर मेनी टू मेनी हे पण फंक्शन नसतं. सो हे टाईप ऑफ फंक्शन्स आपण तिथे बघितले. त्याच्यानंतर 1 to 1 फंक्शन असा एक कन्सेप्ट आहे, त्याला दुसरंही नाव आहे, त्याला म्हणतात बायजेक्टिव्ह फंक्शन. 1 to 1 मीन्स काय, ते फंक्शन दोन प्रॉपर्टी किंवा दोन टाईपची फंक्शन्स, दोन टाईप एकाच वेळेला फॉलो करतो. म्हणजे 1 पण असतं अँड ऑन टू पण असतं. ऑन टू फंक्शन कधी म्हणतात, जेव्हा रेंज सेट आणि कोडोमेन हे दोन्ही सेम होतात, एक्झॅक्टली सेम. म्हणजे असा इलेमेंट कुठला मॅपिंग ने न आलेला इलेमेंट असा कुठला राहतच नाही. हा प्रत्येक इलेमेंट कुठल्या तरी याच्या मॅपिंग थ्रूच आलेला असतो. म्हणजे रेंज सेट मधला जो काही आपण सेपरेट सेट तयार केलाय, जो इमेज थ्रू आलेला सेट आहे किंवा इमेजेस आहेत फक्त फंक्शन मधून आलेल्या, फंक्शन थ्रू आलेल्या, त्यांचा एक सेट तयार केलाय, त्याला रेंज सेट म्हणतो किंवा इमेज सेट म्हणतो. पण तो इमेज सेट आणि कोडोमेन दोन्ही जर सेम झाले, याचा अर्थ काय की कोडोमेन मधला इच अँड एव्हरी इलेमेंटला प्री इमेज म्हणणार नाही. इथून ह्या डोमेन मधनं कोडोमेन मधनं जातो, मॅप करतो, तेव्हा ह्याला इमेज म्हणतो. तर मागे गेलो आपण इकडे बॅक साईडला जाणार ना, त्याला प्री इमेज म्हणतात. सो कोडोमेन मधलं इच अँड एव्हरी इलेमेंट ऑफ कोडोमेन हॅज प्री इमेज. असं जर असेल तर त्याला म्हणतात ऑन टू फंक्शन, और त्याला सर्जेक्टिव्ह फंक्शन असं पण एक नाव आहे. सो आपण हे सगळं फंक्शन या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. म्हटलं तसं फंक्शन हा टॉपिक रेफर करा. आता आपल्याला डिटेलमध्ये फंक्शन हा टॉपिक इथे शिकायचा नाहीये, फक्त ह्या 6 इलेमेंट्स, 6 जे रेशो आहेत, साइन टॅन वगैरे ते सगळे, त्या रेशोना इन्व्हर्स एक्झिस्ट होतो आणि तो का होतो किंवा मग त्याचे डोमेन आणि कोडोमेन काय आहेत हे सगळं आपल्याला इथे ह्या टॉपिकमध्ये बघायचं. त्यासाठी बेसिक फक्त आपण थोडंसं इथे इंट्रोडक्शन घेतोय फंक्शन म्हणजे काय. सो 1 आणि ऑन टू फंक्शन असेल. 1 फंक्शनला सेकंड नेम इंजेक्टिव्ह फंक्शन आहे आणि ऑन टू फंक्शनला सर्जेक्टिव्ह फंक्शन आहे. आता थोडंसं होमवर्क म्हणून तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये कॅल्क्युलसच्या जा, फंक्शन हा टॉपिक बघा, तो सगळ्या बघा. त्याच्यात तुम्हाला इंजेक्टिव्ह म्हणजे काय, सर्जेक्टिव्ह, 1 ऑन टू अँड बायजेक्टिव्ह फंक्शन म्हणजे काय हे डिटेलमध्ये तिथे आहे. सो इफ बायजेक्टिव्ह फंक्शन असेल देन अँड ओनली देन इन्व्हर्स एक्झिस्ट. सो एक्झिस्ट होत, इन्व्हर्सचा एक्झिस्टन्स सुद्धा ते फंक्शन कसं आहे ह्याच्यावर असतो. म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही इन्व्हर्स हा कन्सेप्ट काय आहे. इन्व्हर्स जसं नेम आहे ना, इंग्लिशमध्ये जसं मिनिंग आहे तेच ते मॅथ्समध्ये मिनिंग आहे. एफ डिफाईन फ्रॉम काय आहे, ए टू बी आहे ना, हा जर उलटा डिफाईन केलं म्हणजेच काय, बी टू ए डिफाईन करायला गेलं तर जो तयार होतं त्या फंक्शनला म्हणतात इन्व्हर्स. म्हणजे दिस इज ए टू बी फंक्शन, देन बी टू ए असं डिफरंट डायरेक्शनने गेलो आपण, अपोजिट डायरेक्शनने गेलो की त्याला म्हणतात इन्व्हर्स फंक्शन. सो एफचा एफ इन्व्हर्स आणि डिनोटेड बाय एफ इन्व्हर्स, आता हे आपल्याला माहिती आहे, आतापर्यंत झालं असेल इन्व्हर्स फंक्शन. सो एफ इन्व्हर्स असा तो डिनोट केला जातो. सो त्यासाठी काय होतं मग, हा जो फर्स्ट फंक्शनसाठी कोडोमेन असतो हा डोमेन होतो, बी हा डोमेन होतो आणि ए हा कोडोमेन होतो. पण फंक्शनची बेसिक प्रॉपर्टी आहे की डोमेन मधले इच अँड एव्हरी इलेमेंट ऑपरेट झाले पाहिजेत वगैरे. सो रेंज सेट इज इक्वल टू बी हे असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का, म्हणजेच काय की याला सगळ्याला प्री इमेजेस आहेत, म्हणजे हेच जाऊन इकडे असं मॅप करतायत. हा जो पॉईंट इथून इथे आलेला आहे ना, त्याच ह्या पॉईंटने इकडनं इथे जाऊन असं मॅपिंग करता येतं. पण जर इथे पॉईंट्स असे असतील कोडोमेन मध्ये ज्याला मॅपिंग नाहीच आहे, रेंज सेट मध्ये आहेत, नाहीच आहेत ते पॉईंट्स, तसं झालं तर ह्या पॉईंटना, ह्या पर्टिक्युलर पॉईंटना मागे प्री इमेज मिळणार नाही आणि मग फंक्शनची डेफिनेशन तिथे फॉलो होणार नाही आणि मग इन्व्हर्स एक्झिस्ट होतो असं आपल्याला म्हणता येणार नाही. सो इन्व्हर्स एक्झिस्टच होण्यासाठी मग असं आहे की इच अँड एव्हरी फंक्शनला, कुठलंही आता इन्फायनाईट फंक्शन्स आहेत जगात, त्यातल्या सगळ्या फंक्शनना मग इन्व्हर्स एक्झिस्ट होतो का, तर नाही होत. मग तो जो कोडोमेन आहे फर्स्ट फंक्शनचा त्याला थोडीशी रिस्ट्रिक्शन येते, म्हणजे रिस्ट्रिक्ट करायला लागतो आणि मग नवीन डोमेन फॉर्म करायला लागतो आणि मग फंक्शनचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. बिकॉज फंक्शन एफ डिफाईन फ्रॉम ए टू बी असं जेव्हा म्हणतो तेव्हा एफ इन्व्हर्स इज डिफाईन फ्रॉम बी टू ए असं आपल्याला म्हणायचं असतं. मग फंक्शन जेव्हा एफ इन्व्हर्स म्हटलं तर इट इज अ फंक्शन ना. सो फंक्शनची प्रॉपर्टी त्यांनी फॉलो केलीच पाहिजे. मग फंक्शनची बेसिक प्रॉपर्टी काय, या डोमेन मधले इच अँड एव्हरी पॉईंट शुड बी ऑपरेटेड असं म्हणतोय. म्हणजे ह्या इच अँड एव्हरी पॉईंटना पुढे इमेज हवी, जी यासाठी इमेज होती त्याच्यासाठी काय होणार, इथे प्री इमेज होणार. सो ते असण्यासाठी फर्स्ट जे फंक्शन आहे एफ डिफाईन फ्रॉम ए टू बी, यातला जो बी आहे तो बी हा कोडोमेन आहे आणि याचा रेंज सेट जो काही फॉर्म झालेला असेल तो रेंज सेट, हे दोन्ही काय असले पाहिजेत, इक्वल असले पाहिजे. म्हणजेच ते फंक्शन बायजेक्टिव्ह असलं पाहिजे. 1 ऑल्सो ऑन टू.
वन वन ॲड ऑन टू असं फंक्शन असेल तर त्याला 1 to 1 फंक्शन म्हणतात अँड दॅट इज कॉल्ड अ बायजेक्टिव्ह फंक्शन. सो बायजेक्टिव्ह असलं पाहिजे तर रेंज इक्वल टू बी असं होतं. कोडोमेन इक्वल टू रेंज होतं. म्हणजेच कोडोमेन मधले कुठलेच इलेमेंट आता राहिले नाही आहेत की ज्याला प्री इमेज नाही. ऑल इलेमेंट्स फ्रॉम कोडोमेन हॅव प्री इमेज इन ए असं जेव्हा होईल तेव्हाच ए इन्व्हर्स एक्झिस्ट होईल. मग या बी ह्या डोमेन त्याचा फॉर्म होईल, ए हा त्याचा कोडोमेन होईल. आणि आपण बघितलंय की इकडनं इकडे ह्या इलेमेंटला जातो तेच तोच इलेमेंट ह्या इथनं इथे जातो, असाच तोच इलेमेंट त्याला मॅप होतो मागे जाऊन. इलेमेंट्स तेच राहतात, मॅपिंग तेच राहतं, फक्त इन्व्हर्स होणार आहे. त्यामुळे जसं काय म्हणायचं एक्स स्क्वेअर असेल तर इकडे आल्या ते रूट होणार असं. म्हणजे सपोज एक्स स्क्वेअर हे फंक्शन असेल आणि हे इलेमेंट्स असतील सपोज 2, 3, 4 तर त्याचं मॅपिंग काय होणार, 2चं मॅपिंग होणार 4ला मॅपिंग होणार कुठेतरी जाऊन, 3 हा मॅप होणार 9ला अँड 4 हा मॅप होणार 16ला बिकॉज फंक्शन इज एक्स स्क्वेअर ना. सो एफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हे फंक्शन असेल तर. आता जे रिव्हर्स मॅपिंग होतं तेव्हा ह्या फंक्शनचं नेम काय होणार, मग एफ एक्स इज इक्वल 4चा नेम काय होतं, रूट आहे ना. सो एफ इन्व्हर्स ऑपरेट करायला गेला तर एफ एक्स इज इक्वल टू वाय आपण जनरली वाय ने डिनोट करतो कोडोमेन मधले एलिमेंट्स. सो एफ इन्व्हर्स वाय असेल तर ते काय होणार, मग रूट एक्स रूट वाय होणार. कारण काय करतोय आपण, हा इथं जेव्हा मॅप करतो तेव्हा 4चं स्क्वेअर रूट घेतो मग 2ला मॅपिंग होतं, 9चं स्क्वेअर रूट घेतलं की 3ला मॅपिंग होतं, 16चं स्क्वेअर रूट घेतलं की 4ला मॅपिंग. सो हेच इलेमेंट्स राहतात जेव्हा एफ ए टू बी असतो आणि एफ इन्व्हर्स बी टू ए असतो. इलेमेंट्सचं मॅपिंग सेमच राहतं, फक्त एफ असतो तेव्हा हा डोमेन मधला असतो, हा कोडोमेन मध्ये, ह्याला इमेज म्हणतात एफची. आणि जेव्हा एफ इन्व्हर्स ऑपरेट होतो तेव्हा आपण ह्या पॉईंटवर ऑपरेट करतो आणि इकडे नंबरला मॅपिंग करतो. सो ही प्री इमेज असते त्याची. सो ही प्री इमेज आहे, ही इमेज आहे. डोमेन असताना हा असा ऑपरेट होतो, कोडोमेन मधनं इन्व्हर्स असताना हा ह्या डायरेक्शनने ऑपरेट होतो. नंबर तेच राहतात, डेफिनेशन थोडी चेंज होते कारण कुठल्या पद्धतीने कुठल्या रूलने मॅप करतोय तो रूल म्हणजे ती त्याची डेफिनेशन येतो. एफ एक्स असं आपण देतो ना. त्यामुळे ते जनरली आपण डोमेन मधले एलिमेंट एक्सने डिनोट करतो आणि कोडोमेन मधले एलिमेंट वायने डिनोट करतो. असं युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे, असं काही ते एक्सनेच करायला हवेत वायने असं नाही. जनरली आपण एक्स आणि वाय अशा ह्याच्याने डिनोट करतो. सो एफ एक्स इज इक्वल टू वाय असं आपण फंक्शन हे कन्सिडर करतो. एफ एक्स इज इक्वल टू वाय मीन्स एक्स वर ऑपरेट केलं की वाय या इमेजला जाऊन तो मॅप होणार, असा त्याचा तो कन्सेप्ट. सो हा फंक्शन हा कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, त्याचे टाईप काय आहेत, मग त्याच्यानंतर ते सर्जेक्टिव्ह कधी इंजेक्टिव्ह कधी असतं अँड बायजेक्टिव्ह कधी असतं हे सगळं आपल्याला डिटेल माहिती आहे. इफ फंक्शन इज बायजेक्टिव्ह और इन अदर वर्ड्स इफ फंक्शन इज 1 to 1 फंक्शन देन अँड ओनली देन इन्व्हर्स ऑफ दॅट फंक्शन एक्झिस्ट. आणि मग तो एक इन्व्हर्स एक्झिस्ट होतो त्याला आपण अशा नोटेशनने डिनोट करतो f⁻⁻1 असं. सो हा त्याचं नोटेशन आहे. आणि मग तो ऑपरेट होताना त्या पहिल्याच्या कोडोमेनवर ऑपरेट होणार आणि उलट्या दिशेने तो मागे येणार. सो एफ इन्व्हर्स झाला. मग आपल्याकडे ही साइन टॅन कॉस वगैरे ही जी 6 फंक्शन्स आहेत, या 6 फंक्शनच्या रिलेटेड आपण खूप थिअरम्स बघितले, त्याचे फॉर्म्युलेज बघितले, आयडेंटिटीज बघितल्या, भरपूर एक्झाम्पल सॉल्व केली. आता ह्या 6 फंक्शनचं इन्व्हर्स काय असेल किंवा त्याचं डोमेन काय असेल किंवा कोडोमेन काय असेल ते आपल्याला थोडंसं बघायचं आहे. इन्व्हर्स ह्या 6 फंक्शनना एक्झिस्ट होतो हे आहे, ते आपण घेणारच आहोत. पण डोमेन आणि कोडोमेन काही वेळेला रिस्ट्रिक्ट करावे लागतात. म्हटलं तसं कोडोमेन मधले जे इलेमेंटना प्री इमेज नाहीत ते इलेमेंट इथे घेता येत नाहीत कारण मग इन्व्हर्स एक्झिस्ट होणार नाही. सो रिअल नंबर कम्प्लीट रिअल नंबर सेटवर साइन कॉस टॅन वगैरे हे जे सगळे आहेत ते ऑपरेट होतातच असं नाही. आपण ह्याच्या आधी बघितलंय की काही इलेमेंट्सवर फंक्शन ते ऑपरेट होत नाही. त्याचे आपण ग्राफ पण बघितले. ॲक्च्युली फंक्शन ह्या टॉपिकमध्ये साइन कॉस टॅनचे वगैरे आपण ग्राफ बघितले. जसा तो डायरेक्ट फंक्शनचा ग्राफ आहे तसाच तो फ्लिप केला आणि एक्सचं वाय वायचं एक्स केलं की तो इन्व्हर्स फंक्शनचा ग्राफ होईल. बिकॉज आपल्याला माहिती आहे की एफ डिफाईन फ्रॉम ए टू बी असेल देन एफ इन्व्हर्स डिफाईन फ्रॉम काय असतं बी टू ए असतं. इफ एक्झिस्ट हा कौसात आहे इफ एक्झिस्ट देन एफ इन्व्हर्स डिफाईन फ्रॉम बी टू ए असं ते असतं. त्यामुळे जो आपण साईनचा ग्राफ केलाय तो असा फ्लिप केला एक्सला वाय ॲक्सिस वायला एक्स ॲक्सिस केला की म्हणजे डोमेनचं कोडोमेनचं डोमेन केलं की तो जो ग्राफ तयार होतो दॅट इज कॉल्ड इन्व्हर्स फंक्शनचा ग्राफ असतो. सो ह्या टॅन सेक साइन कॉस सगळ्यांना इन्व्हर्स एक्झिस्ट होतात बट
त्यासाठी डोमेन आणि कोडोमेन काय असायला हवेत ते थोडे रिस्ट्रिक्टेड आहेत. कम्प्लीट रिअल लाईन और कम्प्लीट रिअल नंबर सिस्टीम हा त्या सगळ्यांचा डोमेन कोडोमेन आहेच असं नाही. सो आपण थोडंसं बघणार आहोत साइन कॉसचे डोमेन कोडोमेन काय, त्याच्यानंतर साइन कॉस, मग त्यांचे इन्व्हर्स फ्लिप केल्यावर कसा तो ग्राफ होतो वगैरे. साइन कॉस त्यांचे ग्राफ आपण फंक्शन्समध्ये बघितलेत, पण थोडंसं आपण इथे परत बघणार आहोत त्याचे ग्राफ, आणि मग त्याचे डोमेन कोडोमेन काय आहेत ते बघायचे. त्या सगळ्यांसाठी इन्व्हर्स एक्झिस्ट होतो आणि त्याला असं म्हणतो साइन इन्व्हर्स एक्स, असं त्याला ते डिनोट केलं जातं, टॅन इन्व्हर्स एक्स वगैरे हे सगळं आहेच. पण आधी आपण त्याचे डोमेन आणि कोडोमेन हे बघणार.